कालच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल राईट्सबद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये आपण पाहिलं की फंडामेंटल राईट्सला म्हणजेच मूलभूत अधिकारांना फंडामेंटल राईट्स का म्हणतात. तर त्याचं पहिलं कारण आहे की ते संविधानामध्ये विशिष्ट ठिकाणी म्हणजेच काय तर ते भाग 3मध्ये त्यांचा उल्लेख येतो. म्हणजे त्यांचं एक विशिष्ट स्थान आहे संविधानामध्ये. आणि दुसरा मुद्दा असा की संविधानाने सर्वोच्च न्यायालयाला अशा अधिकार दिलेले आहेत की ते फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करू शकतात. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट हे आर्टिकल 32 अंतर्गत व उच्च न्यायालय हे 226 अंतर्गत फंडामेंटल राईट्सचं संरक्षण करत असतं. आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत राज्यसंस्था कलम 12. तर यामध्ये एकच मिनिट. यामध्ये संविधानातील कलम 12 हे मूलभूत हक्कांच्या सुरुवातीलाच असून यामध्ये राज्य या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली आहे. आता ही व्याख्या काय आहे तर आपण ते पहिल्यांदा पाहूयात. आता कलम 12 काय सांगतं. कलम 12 ही राज्य संस्थेची व्याख्या सांगतं. म्हणजे राज्यसंस्था म्हणजे आपल्याला जे फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत राज्यसंस्थेने, आता ती राज्यसंस्था कोण तर त्याची व्याख्या यामध्ये दिलेली आहे. आणि आपल्याला जे फंडामेंटल राईट्स मिळतात ते कोणाकडून मिळतात तर राज्यसंस्थेकडून. म्हणजेच काय तर ह्या कलम 12मधल्या ज्या काही संस्था आहेत जसे की आपण सांगू शकतो इथे भारताचे कायदेमंडळ म्हणजेच काय संसद, राज्य विधिमंडळ, अजून काय स्थानिक स्वराज्य संस्था, अजून काय तर ज्या संस्थांना सरकारद्वारे निधी पुरवला जातो, फंड पुरवला जातो तर ह्या सुद्धा त्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. म्हणजेच काय की भारताचे कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, घटक राज्यांचे कायदेमंडळ, घटक राज्यांचे कार्यकारी मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था, मग त्या शहरी असो किंवा ग्रामीण दोन्हीही. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने ते आपल्या एका निर्णयामध्ये असंही सांगितलेलं आहे की भारताच्या भूभागात कार्यरत असलेले व सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले सर्व प्राधिकारी हे सुद्धा राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. आता हे प्राधिकारी म्हणजे काय तर याविषयी संविधानामध्ये उल्लेख नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आपल्या व्याख्येमध्ये आपल्या वेगवेगळ्या निर्णयामध्ये याची व्याख्या केलेली आहे. आता प्राधिकारी म्हणजे काय तर RD शेट्टी विरुद्ध भारत विमानतळ प्राधिकरण या खटल्यामध्ये काय झालं होतं की ज्या संस्थांना सरकारकडून म्हणजेच केंद्र किंवा राज्य सरकार यांच्यापासून वित्तीय सहाय्य मिळते म्हणजेच फंड मिळतो, ह्या सुद्धा राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. अजून काय असं आहे तर ज्या संस्थेवर सार्वजनिक कार्य पार पाडण्याची जबाबदारी आहे व त्यावर सरकारचे नियंत्रण आहे. त्याचबरोबर सरकारचे अभिकरण म्हणून काम करणाऱ्या संस्था ह्या राज्यसंस्थेमध्ये येतात. हे आपण कलम 12च्या अंतर्गत पाहिलं की राज्यसंस्था ही आपल्याला फंडामेंटल राईट्स देते. पण त्या राज्यसंस्थेमध्ये कोणते संस्थाने येतात हे आपण पाहिले. जसं इथं दिलेलं आहे बघा, काय दिले मूलभूत हक्क हे प्रामुख्याने शासनाच्या किंवा राज्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध नागरिकांना मिळालेले संरक्षण आहे. म्हणूनच काय की राज्य या संज्ञेत नक्की कोणाचा समावेश होतो जो की आपण आत्ता पाहिलेला आहे. कोणाचा समावेश होतो हे कलम 12मध्ये अगोदर स्पष्ट केले आहे. म्हणजे घटनाकारांनी असं पहिल्यांदा सुरुवातीला हे सांगितलं की आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत ते आपण कोणाकडून मागणार आहोत आणि त्याचं संरक्षण कोण करणार आहे हे या कलमामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर कलम 12नुसार बघा राज्य या संज्ञेमध्ये समाविष्ट करणारे 4 प्रमुख घटक आहेत. बघा ते आत्ता आपण सांगितलं ना, जे केंद्र सरकार आणि संसद, घटक राज्ये त्यांची विधिमंडळे आणि स्थानिक प्राधिकरणे, जे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, ग्रामपंचायती, पोर्ट ट्रस्ट, म्हणजे ज्या संस्था राज्यसंस्थेमध्ये येतात ते ह्या कलमामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर काय सांगितले भारताच्या भूप्रदेशात किंवा केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असलेले सर्व वैधानिक किंवा गैरवैधानिक संस्थासुद्धा या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात. उदाहरणे बघायचं कोणते आहेत. LIC,
ONGC, भारतीय विमानतळ प्राधिकरण, सरकारी विद्यापीठे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे सुद्धा ह्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतं. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने जसे न्यायालयीन काही खटले आहेत त्यामध्ये सुद्धा याची व्याख्या केलेली आहे. न्यायालय जेव्हा प्रशासकीय काम करते म्हणजे काय, कर्मचाऱ्यांची भरती करते, तेव्हा ते राज्य या व्याख्येत येते. परंतु जेव्हा ते न्यायदानाचे काम करते तेव्हा ते कलम 12च्या कक्षेत येत नाही. इथं आता एक समजून घेण्यासाठी तुम्हाला सांगते की जेव्हा आपले हे सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट जे काय न्यायालये आहेत ती सुद्धा ह्या राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतात का, आणि येतात तर कधी येतात ते लक्षात घ्या. जेव्हा बघा इथं काय सांगितलेलं आहे, जेव्हा न्यायालय प्रशासकीय कामे करते, प्रशासकीय कामे म्हणजे कोणती कामे, तर कर्मचाऱ्यांची भरती असेल तर त्यावेळेस ते राज्य या संस्थेच्या व्याख्येमध्ये येतं. कधी येतं बघा, नीट लक्षात ठेवा. प्रशासकीय कामे करताना म्हणजेच कर्मचाऱ्यांची भरती करताना न्यायालय हे राज्यसंस्थेच्या व्याख्येमध्ये येतं. परंतु जेव्हा न्यायदानाचं काम करत असतं तर तेव्हा ते कलम 12च्या अंतर्गत येत नाही. अजून काय सांगितलेलं आहे की खाजगी संस्था, जर एखादी खाजगी संस्था किंवा एजन्सी सरकारच्या निर्देशानुसार शासनाचे साधन म्हणून काम करत असेल तर ती सुद्धा तात्पुरती कलम 12च्या कक्षेमध्ये येऊ शकते. जर एखादी संस्था सरकारच्या आर्थिक मदतीवर चालत असेल ती सुद्धा येऊ शकते, हे तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे, म्हणजे आपण जे फंडामेंटल राईट्स आपल्याला जे मिळणार आहेत ते कोणत्या संस्थेकडून मिळणार आहेत, तर राज्यसंस्थेकडून मिळणार आहेत. मग त्यासाठी आधी आपल्याला राज्यसंस्थेमध्ये कोणते कोणते घटक येतात हे आधी पाहिलं पाहिजे. ठीक आहे, जे की आपण आता 12व्या कलमामध्ये पाहिलेलं आहे. जी सुरुवात कशाची आहे तर फंडामेंटल राईट्सच्या भाग 3ची सुरुवात आहे. हां, आता हे झालं 12 कलम. आता आपण कलम 13 पाहूया. आता कलम 13 हे खूप मोठं आहे आणि खूप जास्त व्याख्यायित करणार आहे. यामध्ये न्यायालयीन पुनर्विलोकनाचा म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा अधिकार मिळतो. आता यामध्ये प्रमुख 4 उपकलम आहेत, हे लक्षात घ्या. यामध्ये 4 उपकलम आहेत आणि त्या प्रत्येक कलमाची व्याख्या ही वेगवेगळी आहे. भारतीय संविधानातील अत्यंत महत्त्वाचं कलम आहे हे, जे की मूलभूत हक्कांचं रक्षण करणारं सुरक्षा कवच सुद्धा म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे 32नुसार कलम 32नुसार काय होतं, सुप्रीम कोर्ट आहे ते फंडामेंटल राईट्सचं संरक्षण देतं. पण त्याचबरोबर हे कलम 12 सुद्धा ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अधिकाराने आपल्या फंडामेंटल राईट्सचं सुद्धा संरक्षण करतं. आता कलम 13ची प्रमुख 4 कलमे जी तुम्हाला सांगितलेली काय आहे, आता बघा इथं लक्षात ठेवा, पोस्ट म्हणजे इथं लिहिलेलं आहे बघा, संविधानपूर्व कायदे म्हणजे 26 जानेवारी 1949 पूर्वी देशात अस्तित्वात असलेले कायदे जर मूलभूत हक्कांच्या विरोधात असतील तर ते विसंगत असलेल्या मर्यादेपर्यंत शून्य ठरतील. म्हणजे काय सांगितले की ही तारीख दिलेली आहे 26 जानेवारी 1950. या तारखेच्या अगोदर जे काही कायदे असतील, जे काही आता इंग्रजांच्या काळामध्ये जे केलेले कायदे होते ते कायदे जर आपल्या फंडामेंटल राईट्सचं जर उल्लंघन करत असतील तर ते काय आहे तर ते विसंगत ठरतील. म्हणजे काय की त्यांना त्या कायद्यांच्यावर फंडामेंटल राईट्सचा विजय होतो, अशा टाईपमध्ये लक्षात ठेवा की तुम्ही संविधानपूर्व कायदे हे जे आहेत कलम 13(1)च्या अंतर्गत ते मूलभूत हक्कांच्या जर विरोधात असतील तर ते विसंगत असलेल्या मर्यादेपर्यंत शून्य ठरतील, मग त्यांचा कोणताही अस्तित्व राहणार नाही, असं हे कलम 13(1) सांगतं. आता त्याचप्रमाणे बघा कलम 13(2) हे काय सांगत आहे, संविधानानंतरचे कायदे, जसे की तुम्हाला सांगितले की पोस्ट म्हणजे संविधान लागू झाल्यानंतरचे कायदे, ते सुद्धा जर कोणताही नवीन कायदा म्हणजे संविधानाच्या अंमलबजावणीनंतर राज्य सरकार असा कोणताही नवीन कायदा करणार नाही जो नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेईल किंवा कमी करेल. असा कायदा केल्यास न्यायालय तो कायदा रद्द करू शकते. म्हणजे काय, एक असं सुरक्षा कवच दिलेलं आहे की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदर आणि मिळाल्यानंतर जे काही कायदे असतील राज्यसंस्थेने केलेले, जर ते फंडामेंटल राईट्सच्या विरोधात असतील, त्यांनी फंडामेंटल राईट्सवर दबाव येत असेल किंवा त्यांचं
असुरक्षित होत असतील ते अधिकार, तर ते कसे ते जे कायदे आहेत ते शून्य ठरतील, म्हणजे त्यांचं अस्तित्वच नाहीच होईल. अशा टाईपमध्ये हे कलम 13(1) आणि कलम 13(2) हे आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय सांगितलं आहे, लॉ. म्हणजे आता इथं कायदे. आता हे आपण राज्यसंस्थेची जशी व्याख्या पाहिली तशीच कायद्याची सुद्धा काहीतरी व्याख्या असेल. तर या कायद्याच्या व्याख्येमध्ये काय मोडतं पहा. राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी काढलेले अध्यादेश, शासकीय आदेश, उपविधी, बायलॉज, नियम, अधिसूचना, कायद्याचे बळ असणाऱ्या रूढी आणि परंपरा ह्या कलम 13(1) नुसार कायद्यामध्ये मोडतात. म्हणजे कायद्याची व्याख्या ही किती व्यापक सांगितलेली आहे पहा इथे. त्याचबरोबर संविधानाचा कलम 13(3) नुसार कायदा म्हणजे काय असणार आहे की कायद्यामध्ये संसद, राज्य विधिमंडळाने निर्माण केलेले कायदे, राज्यसंस्थेने दिलेले आदेश आणि जी काय वेगवेगळी नियमने आहे, प्रथा परंपरा, तेच आपण आता हे पाहिलेलं आहे, यामध्ये होतो. या घटकांचा समावेश कायदा या संज्ञेमध्ये होतो. म्हणजेच काय की जरा वरील बाबी ज्या होत्या मूलभूत हक्कांच्या विरोधी असलेल्या न्यायालयात या विरोधात याचिका दाखल करता येते. म्हणजे ह्या असा कायदा आहे आणि ह्या कायद्याने आमच्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होत आहे असं आपल्याला तिथं न्यायालयासमोर मांडता येऊ शकतं. ठीक आहे. पुढे कलम 13(4) मध्ये काय दिलेलं आहे बघा. घटनादुरुस्तीबाबत जेव्हा उपकलम 24च्या घटनादुरुस्तीने 1971ने जोडले गेलेलं आहे. हे काय झालं, कलम 368 अंतर्गत केली जाणारी घटनादुरुस्ती ही कलम 13 मधील कायद्या संज्ञेत येत नाही. यामुळे घटनादुरुस्तीला मूलभूत हक्कांच्या उल्लंघनाच्या आधारावर आव्हान दिले जाऊ शकत नाही. परंतु यात नंतर सर्वोच्च न्यायालयाने बदल केला. म्हणजे 24वी घटनादुरुस्ती कशाच्या संदर्भात होती की असं सांगितलेलं होतं 1971 मध्ये की घटनादुरुस्ती जी केलेली आहे ती कलम 13 अंतर्गत मध्ये येते का, तर नाही असं सांगितलेलं होतं. पण आता तसं आहे का, जर ती घटनादुरुस्ती आपल्या जे काय बेसिक स्ट्रक्चर आहे, पुढे जाऊन कळेलच, बेसिक स्ट्रक्चर आहे, जर याचं जे एक्सप्लेनेशन आहे ते सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. हे आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत. पण त्या अगोदर तर ते काय सांगितलेलं, 24वी घटनादुरुस्ती हे लक्षात ठेवा की 24व्या घटनादुरुस्तीने काय केलेलं होतं की कलम 13 मधील कायदा या संज्ञेत बसत नाही असं सांगितलेलं होतं. ठीक आहे. पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने हे चेंज केलेलं आहे, हेही लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. हां, हेच मला सांगायचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे सिद्धांतांनी खटले दिलेले आहेत. आच्छादनाचा सिद्धांत, डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स. संविधानपूर्व कायदे पूर्णपणे नष्ट होत नाहीत, पण तर मूलभूत हक्कांमुळे फक्त झाकले जातात, सुप्त होतात. जर भविष्यात घटनादुरुस्ती करून तो हक्क बदलला तर तो कायदा पुन्हा जिवंत होतो. म्हणजे जे काय संविधानपूर्व कायदे आहेत तर ते पूर्णतः नष्ट झालेले नाही आहेत, फक्त ते सुप्त, आपल्याला माहिती आहे सुप्त ज्वालामुखी कसा असतो, असं झाकून ठेवल्यागत असतो हे. ठीक आहे. पण जर पुढं त्याच कायद्यामध्ये जर घटनादुरुस्ती झाली, तो बदलला तर तो कायदा पुन्हा जिवंत होतो. म्हणजे त्याला काय म्हणतात की डॉक्ट्रिन ऑफ इक्लिप्स असे म्हणतात. जसं की आपले जे आत्ताचे कायदे केलेले आहेत बघा, याचे जे IPC CRPCचे केलेले आहेत कायदे, त्या संदर्भात हे लागू होते. ठीक आहे. पृथक्करणाचा सिद्धांत म्हणजेच काय, जर एखाद्या कायद्याचा ठराविक भागच मूलभूत हक्काच्या विरोधात असेल, म्हणजे बघा आता हा सगळा असा एक कायदा आहे, ह्या कायद्याचा एक छोटासा पार्ट हाच फक्त काय आहे की तो मूलभूत हक्काच्या विरोधामध्ये आहे, तर अख्खा कायदा रद्द करायचा का, तर नाही करायचा. त्या विशिष्ट भागामध्येच थोडाफार बदल करून तो असा बनवायचा की फंडामेंटल राईट्सचं संरक्षण होईल. ठीक आहे. याला सांगतात की पृथक्करणाचा सिद्धांत. पुढचा पॉईंट काय आहे की केशवानंद भारती खटला 1973चा. यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केले बघा, ते जे सांगितलेलं होतं ना, मूलभूत हक्क, संसद घटनादुरुस्ती करून मूलभूत हक्क फंडामेंटल राईट्स हे बदलू शकते, पण जे बेसिक स्ट्रक्चर आहे याला धक्का लावता येणार नाही. आता बेसिक स्ट्रक्चर जे आहे हे काय आहे की जी काही लोकशाहीची मूल्य आहेत, थोडक्यात सांगते इथं, जी काही लोकशाहीची मूल्य आहेत, जी संविधानवादाची जी काही मूल्य आहेत, ज्यांना आपलं सरकार चालतं किंवा आपल्याला संप्रभुता मिळते आपल्या देशाला, आणि त्याचबरोबर लोकांचे जे काय अधिकार आहेत त्याला लोकांच्या अधिकाराला संरक्षण मिळतं किंवा
अजून भरपूर सारे सांगितलेले आहेत त्यांनी, असे लिस्टच दिलेली आहे की यामध्ये कोणते कोणते गोष्टी यामध्ये बेसिक स्ट्रक्चरमध्ये असणार आहेत. तर याला धक्का न लावता संसद काय करू शकते, तर मूलभूत हक्कांमध्ये म्हणजे फंडामेंटल राईट्समध्ये बदल करता येतो का, तर येतो. पण कसा, ह्या बेसिक स्ट्रक्चरच्या अधीन राहून असा हा बदल करता येतो. हे कशामध्ये सांगितलेलं आहे, केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच कलम 13 अगदी थोडक्यात पाहूया की हे कलम काय करते, मूलभूत हक्कांचं सुरक्षा कवच आहे. संसदेने किंवा सरकारने असा कोणताही कायदा बनवला जर तो जो तुमच्या मूलभूत हक्कांना कमी करतो किंवा हिरावून घेतो, तर तो न्यायालय कायदा रद्द करू शकतो. यालाच न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यूचा उल्लेख कशामध्ये आहे, कलम 13 मध्ये. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. म्हणजे काय की तिथं जोड्या लावामध्ये विचारतात की न्यायालयीन पुनर्विलोकन हे कोणत्या कलमामध्ये येतं. अगदी कंबाईनला असे साधे साधे प्रश्न विचारू शकतात. तर इथं लक्षात ठेवा की कलम 13 मध्ये. पण तुम्हाला इन डीपमध्ये पाहिजे असेल तर आपण ते 4 कलम पाहिलेले होते कलम 13 मधले, ते सुद्धा तुम्ही नीट लक्षात ठेवू शकता. जसं की हे आता सांगितलेलं आहे बघा, संविधानपूर्व कायदे. हे छोटे छोटे शब्द आहेत ना इम्पॉर्टंट, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. कलम 13(2) मध्ये संविधान नंतरचे कायदे, कलम 13(3) मध्ये कायद्याची व्याख्या आणि कलम 13(4) मध्ये घटना दुरुस्ती. ठीक आहे. थँक्यू.